नमस्कार मित्रांनो, आपण इंट्राडेसाठी एक सोपी स्ट्रॅटेजी बघणार आहोत. या स्ट्रॅटेजीचं नाव आहे मूव्हिंग ॲव्हरेज. तर ह्या मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर करून आपण इंट्राडेमध्ये दररोज 1 ते 2 वेळेस एंटर करून कसे टार्गेट 70 ते 80 पॉईंट्सचं किंवा 100 पॉईंट्सचं मिळू शकता हे बघूयात. तर यासाठी आपल्याला इंट्राडेसाठी टाईम फ्रेम जो आहे तो 5 मिनटाचा निवडायचा आहे. इथं आपण आपल्या ॲपनुसार EMA मूव्हिंग ॲव्हरेज करायचा आहे, तो एक्सपोनेन्शियल सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला 2 मूव्हिंग ॲव्हरेज सिलेक्ट करायचे आहे. एक हे बघा इथं सेटिंगमध्ये इनपुट आपण 20 करायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये आपण करायचं आहे इनपुट 50. कलर आपल्या आवडीनुसार सिलेक्ट करून ओके म्हणायचं आहे. तर आणि कॅन्डल जे आहे ते आपल्याला व्हॉल्यूम कॅन्डल सिलेक्ट करायचं आहे. तर लक्षात घ्या, सेटिंग आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेज 20 डे आणि 50 डे सिलेक्ट करायचं आहे. एक्सपोनेन्शियल कॅन्डल जे आहेत ते व्हॉल्यूम कॅन्डल आणि टाईम फ्रेम 5 मिनटाचा. तर बघूयात आपण या मूव्हिंग ॲव्हरेजनुसार आपल्याला कसे टार्गेट भेटतात, कशी एंट्री करायची आणि कसे एसेल ठेवायचं. तर आपण हा निफ्टीचा कालचा 5 मिनिटचा चार्ट आहे. तर इथे बघा मित्रांनो, 14:30 2:30 वाजेच्या सुमारास इथं मूव्हिंग ॲव्हरेजला ब्रेकआउट दिलेलं आहे. आणि इथं आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मूव्हिंग ॲव्हरेज जर वरतून खाली तोडत असेल म्हणजे मार्केट पडत असेल तर आपल्याला पुट साईडमध्ये बसायचं आहे. आणि मूव्हिंग ॲव्हरेज समजा खालून वरती ब्रेकआउट देत असेल तर आपल्याला कॉल साईडमध्ये एंट्री करायचं आहे. तर हे बघा, मार्केटनी इथं 2:30 वाजेच्या सुमारास 17,590च्या आसपास इथे मूव्हिंग ॲव्हरेज ब्रेक केलेला आहे. हा 20 डे आपला मूव्हिंग ॲव्हरेज आहे. हे बघा इथं सेटिंगमध्ये ब्ल्यू कलर. तर इथं ब्रेकआउट दिला आहे. आपल्याला इथे एंट्री करायची. समजा आपली इथे एंट्री झाली नाही तर आपण पुढच्या कॅन्डलला एंट्री करू शकता. आणि एसेल हे बघा, आधीच्या कॅन्डलचा एसेल ठेवायचा आहे. एसेल ठेवणं खूप गरजेचं आहे. जर आपलं एसेल ठेवलं नाही आणि समजा आपली कधी स्ट्रॅटेजी ठेवली तर आपण स्ट्रॅटेजी चुकली तर आपण एक्झिट मारायचे. त्यासाठी एसेल हा आधीच्या कॅन्डलचा किंवा जास्तीत जास्त त्याच्या आधीच्या कॅन्डलचा एसेल ठेवायचा. आपण इथे एसेल हे बघा इथे 17,660 610 आणि एंट्री जी आपली आहे समजा 17,580 झाले. 20 पॉईंटचा एसेल ठेवून आपल्याला टार्गेट किती मिळते बघूया. हे बघा इथपर्यंत गेलेलं आहे 17,520पर्यंत. बघा आपल्याला एक जवळजवळ 60 पॉईंटचं टार्गेट भेटले. आणि आपल्याला काही नाही, दिवसातनं फक्त एक मूव कॅप्चर करायचं आहे. तुम्ही एकदा कॉल साईडमध्ये बसा किंवा पुट साईडमध्ये बसा. दिवसातनं 1 ते 2 मूव येतात, पण आपण एक मूव जरी कॅप्चर केला तरी योग्य पॉईंट मिळून योग्य प्रॉफिट कमवू शकता. तर ही आपण मूव्हिंग ॲव्हरेज बघा, आपल्याला इथं ब्रेकआउट दिला आहे तर इथं आपण पुट साईडमध्ये बसलेलो आहे आणि इथे जवळजवळ 60 पॉईंटचं टार्गेट भेटलं आहे. तर आता हे कॉल साईडमध्ये कशी एंट्री करायची हे बघूया. इथे बघा मार्केट थोडं रेंज बाउंड होतं आणि ज्यावेळेस इथं ब्रेकआउट दिलं व्हॉल्यूम पण चांगलं होतं. 11:40च्या सुमारास इथे ब्रेकआउट दिला. आपला जो एसेल आहे तो आधीच्या कॅन्डलचा ठेवायचा. इथं ब्रेकआउट आहे कॉल साईडमध्ये एंट्री करण्यासाठी 17,530 आणि आपला एसेल असेल आधीच्या कॅन्डलचा लो 17,507. जवळजवळ 25 पॉईंटचं एसेल. आणि इथून बघा ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट बघा वरती जात 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 17,520पर्यंत गेले मार्केट. 17,620 सॉरी. जवळजवळ इथे पण एक 60 पॉईंटचं टार्गेट भेटलं आहे. इथे व्हॉल्यूम कमी झाले. इथे आपल्याला एक्झिट व्हायला पाहिजे. जर आपल्याला ह्याचा अंदाज येत नसेल तर आपण एसेल ट्रायल करत जावा. आणि 17,620 समजा आपण इथे एक्झिट झालो नाही, ज्यावेळेस मार्केट आपण कॉल साईडमध्ये बसलो आहे आणि परत एकदा जर मार्केट खालच्या साईडला ब्रेकआउट होत असेल तर आपण इथं एक्झिट घ्यायला पाहिजे. म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेजला परत ब्रेकआउट देत असेल कॉलमधून तर इथं एक्झिट झाले पाहिजे. तर हे आपण अशा प्रकारे ज्यावेळेस मूव्हिंग ॲव्हरेज ब्रेकआउट होते त्यावेळेस पुट साईडमध्ये बसू शकता किंवा खालून वरती जर ब्रेकआउट वर साईडला जात असेल तर कॉल साईडमध्ये. तर चार्टमध्ये आपण अजून बघूयात की कसं मूव्हिंग ॲव्हरेजनी अजून
ब्रेकआउट दिलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, मूविंग ॲव्हरेजनी इथे पण ब्रेकआउट दिला आहे. हे बघा, ह्या इथे 17,650ला मूविंग ॲव्हरेज इथं ब्रेकआउट भेटलेला आहे आपल्याला. इथं तोडल्यानंतर आपल्याला एस एल नेहमीप्रमाणे आधीच्या कॅन्डलचं ठेवायचं आहे. जवळजवळ इथे पण 20 पॉईंटचा एस एल येतो आहे. इथं ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट बघा जवळजवळ 17,620 ते जवळजवळ मार्केटनी 17,460 एवढ्या पॉईंटचं टार्गेट दिलं आहे. थांबा, एकच मिनिट सॉरी मित्रांनो, 17,660ला ज्यावेळेस मार्केटनी तोडलं आहे तर 17,460पर्यंत जवळजवळ 200 पॉईंटचं टार्गेट भेटलेलं आहे. आणि आधीच्या कॅन्डलचं बघा, आपल्याला फक्त 20 पॉईंटचा एस एल ठेवून आपल्याला 200 पॉईंट भेटले आहेत. परंतु मित्रांनो, जर आपण एस एल ट्रायर केला नाही, हे बघा इथं आपण पुट साईडमध्ये बसलेलो आहे. मार्केट वरतून खाली मूविंग ॲव्हरेजला ब्रेकआउट देत आहे. आणि ज्यावेळेस परत जर हे मूविंग ॲव्हरेजमध्ये एंट्री करत असेल तर एंट्री करून क्लोजिंग जरी याच्यावरती दिलं तर ह्या इथे तर आपल्याला पूर्णपणे प्रॉफिट बुक करायला पाहिजे, कारण की मार्केटचा डायरेक्शन चेंज होऊ शकते. तर इथून जरी आपण गृहीत धरलं 17,660 ते 17,530 जवळजवळ इथे जर इंटरनल झाले 130-140 पॉईंटचं टार्गेट भेटतं आहे. अशा प्रकारे ही एक सोपी स्ट्रॅटेजी आहे. तर आपण अजून बघूयात की मूविंग ॲव्हरेजच्या ह्याच्यात कसे हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, इथं मूविंग ॲव्हरेजचा ब्रेकआउट दिला आहे. त्याच्या मूविंग ॲव्हरेज खालीच कॅन्डल क्लोज झालेली आहे. 17,700 आपण धरूयात आणि आपल्या एस एल त्याच्या आधीच्या कॅन्डलचा एक 10 ते 20 पॉईंटचा धरूयात. 10 पॉईंट हे बघा फक्त आधीच्या कॅन्डलचा 17,712. इथं वरतून खाली ब्रेकआउट होत आहे, म्हणजे आपल्याला पुट साईडमध्ये बसायचं आहे. आणि बघा 17,700पासून आपल्याला जवळजवळ 17,486 17,700 जवळजवळ 220 पॉईंटचं भेटलेलं आहे टार्गेट. इथं मार्केट बंद झालं आहे. तर अशाप्रमाणे हे मूविंग ॲव्हरेजचं आहे. आपण आता हे पुट साईडमध्ये बघितलं आहे. अजून बघूयात अजून मूविंग ॲव्हरेज कुठं. आणि मित्रांनो, ही स्ट्रॅटेजीचा तुम्ही पण घरी अभ्यास करावा, चार्ट बघावेत आणि तरच अभ्यास केल्यानंतरच आपण एंट्री करावी. हे बघा मित्रांनो, 12:30च्या सुमारास इथं मूविंग ॲव्हरेजनी ब्रेकआउट दिला आहे. आणि इथं ब्रेकआउट दिल्यानंतर हे बघा आधीच्या कॅन्डलचा असेल 17,440, एंट्री 17,430 पॉईंट. आपल्याला जवळ 17,440 ते 17,600 हे बघा एकच मिनिट, हो 17,600 जवळजवळ 120-130चं पॉईंटचं टार्गेट भेटलेलं आहे. इथं आपण कॉल साईडमध्ये एंट्री करायची आहे. खालून वरती ब्रेकआउट दिलेलं आहे. तर हे बघा मित्रांनो, 120-130 पॉईंटचं टार्गेट आहे. जर आपण तिथे एक्झिट नाही झालो, हे बघा 17,460, तर मूविंग ॲव्हरेज परत इथं वरतून खाली तिथं आपल्या कॉल साईडमध्ये बसलो आहे. परंतु परत मूविंग ॲव्हरेजला जर ब्रेकआउट होत असेल तर आपल्याला एक्झिट मारायचं आहे सपोर्ट न घेता. तर हे बघा इथं 17,550 आणि इथं 17,460, आपल्याला जवळजवळ 100 पॉईंटचं टार्गेट भेटत आहे. तर ही अशी एक सोपी स्ट्रॅटेजी आहे. आपण या स्ट्रॅटेजीचा पण घरी अभ्यास करावा. घरी चार्ट जितके जास्त तुम्ही चार्ट बघाल तितका तुम्हाला चांगला अनुभव येईल. आणि त्या चांगला अनुभव आल्यानंतरच
प्रॅक्टिस झाल्यानंतरच तुम्ही या मूव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटेजीचा वापर करावा. या स्ट्रॅटेजीमध्ये कमीत कमी 100 पॉईंट 70 ते 80 पॉईंट भेटतात, परंतु आपण याचा अभ्यास करावा आणि मगच या स्ट्रॅटेजीचा वापर करावा. धन्यवाद मित्रांनो.